कौटुंबिक हिंसाचार प्रकरणात धनंजय मुंडे अंशतः दोषी। घटस्फोटित पत्नी करुणा शर्मा मुंडे यांना दरमहा 2 लाख रुपयांची पोटगी देण्याचे वांद्रे कोर्टाचे आदेश। कोर्टाच्या निकालानंतर करुणा मुंडे यांना अश्रू कोर्टाचे आभार। मात्र 15 लाखांच्या पोटगीसाठी करुणा मुंडे हायकोर्टामध्ये दाद मागणार। लाडकी बहीण योजनेमुळे सरकारी तिजोरीमध्ये खडखडाट। लोकप्रिय शिवभोजन थाळी बंद करण्याचा सरकारचा विचार। भुजबळांसह अनेकांचा मात्र विरोध। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना धक्का। एसटी महामंडळाचं स्टीअरिंग अप्पर मुख्य सचिवांच्या हाती। सर्व नियमांचे अधिकार सचिवांकडेच, गृह विभागाकडून राजपत्र जारी। नाफेड अंतर्गत सोयाबीन खरेदीचा आजचा शेवटचा दिवस। जालना आणि अमरावतीमध्ये सोयाबीन खरेदी केंद्राबाहेर वाहनांच्या रांगा। सोयाबीन खरेदीमध्ये मुदतवाढ देण्याची लोणीकर यांची मागणी। बुलढाण्यातील केस गळतीच्या चाचणीसाठी आयसीएमआरचं पथक पुन्हा शेगावात। 20 रुग्णांच्या रक्तांचे दुसऱ्यांदा घेतले नमुने। सिलेनियमचं प्रमाण वाढल्यानं केस गळती होत असल्याचा संशय। संसद भवन परिसरात इंडिया आघाडीचं आंदोलन। अमेरिकेतून परत पाठवलेल्या भारतीयांना अपमानास्पद वागणूक। भारतीयांच्या हातापायात बेड्या घालून पाठवल्यानं इंडिया आघाडीकडून निषेध। ज्येष्ठ क्रिकेट समीक्षक द्वारकानाथ संजगिरी यांचं निधन। वयाच्या 74व्या वर्षी लीलावती रुग्णालयात घेतला शेवटचा श्वास। उद्या शिवाजी पार्क स्मशानभूमीत पार्थिवावर अंत्यसंस्कार पार पडणार।